तर इकडे फडणवीस आणि शहांमध्ये रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती आहे। मात्र आज पुन्हा एकदा त्यांच्या चर्चेची शक्यता आहे। फडणवीसांच्या राजीनाम्यावर बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। राजीनाम्यावर मात्र देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची भूमिका त्यांनी शहांसमोर मांडलेली आहे। संघटनात्मक पातळीवर काम करण्याची गरज असल्याचं मत हे देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांसमोर मांडलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून राजधानी दिल्लीत ठाण मांडून आहेत। फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रीपद कुणाकडे जाणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर राजधानी दिल्लीत आज भेटीगाठींचा सिलसिला आहे। मुख्यमंत्री शिंदे आज अमित शहांची भेट घेणार आहेत, तर अजित पवार सुद्धा आज दिल्लीला जाणार आहेत। ते देखील अमित शहांना आज भेटणार आहेत। तर एकीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत आहेत, ते अमित शहांची भेट घेतील, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दिल्लीला जातील आणि अमित शहांची भेट घेतील। तर संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, आज दिल्लीमध्ये मोठ्या भेटीगाठींचा सिलसिला आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा अमित शहांची भेट घेत आहेत। अगदी मनश्री, राज्याचं नेतृत्व करणारे हे तिघही नेते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। अजित पवार यांचं विमान काही वेळापूर्वीच दिल्लीच्या विमानतळावर लँड झालेलं आहे। एकनाथ शिंदे हे काल मध्यरात्री दिल्लीत दाखल झाले, तर काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले आहेत। आता तिघांचंही जर पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर या तिघांचा दौरा राजधानी दिल्लीमध्ये आहे, त्यामुळे याला अतिशय मोठं महत्त्व आहे असं म्हणता येईल। दुसरी गोष्ट, लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही पराभव झाला होता त्यानंतर फक्त म्हणजे हे तिघही नेते इतर नेत्यांना भेटलेले नव्हते, म्हणजे मोदी किंवा शाह यांना भेटलेले नव्हते, त्यामुळे त्याची चर्चा ही आता मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते। फक्त देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह या दोघांचीच काल रात्री उशिरा भेट झाली आहे। जवळपास 2 वाजता अमित शाह यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस हे गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी राजीनाम्याबाबतची त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी मांडलेली आहे। मात्र राजीनामा देण्यावर अजूनही देवेंद्र फडणवीस हे ठाम आहेत, कारण महायुतीमध्ये म्हणजे युतीचं गणित पुढं कसं असेल हे सांगता येत नाही, पण 288 मतदारसंघांमध्ये पक्ष संघटनेचं काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे इच्छुक आहेत। त्यामुळं जो झालेला पराभव आहे तो स्वीकारत त्यांनी ही राजीनाम्याची घोषणा केली होती। दुसरा, अजित पवार आज कदाचित अमित शाह यांना भेटू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेसमुळंच बऱ्यापैकी ठिकाणी भाजपचा पराभव झाला अशी जी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे, त्यामुळं अमित शाह आणि अजित पवार यांच्यातली ही देखील जी भेट आहे ती देखील महत्त्वपूर्ण असणार आहे। आणि एकनाथ शिंदे देखील आज या दोन्ही नेत्यांना भेटू शकतात, म्हणजे मोदी आणि शहांना भेटू शकतात। जी संसदीय दलाची मनस्री आता काही वेळानंतर म्हणजे 1.5 तासानंतर जी बैठक होणार आहे संसदेतल्या सेंट्रल हॉलमध्ये, त्या ठिकाणी सगळे खासदार म्हणजे एनडीएतले सगळे खासदार हे उपस्थित असणार आहेत, नेते देखील उपस्थित असणार आहेत। आणि ही संसदीय दलाची बैठक झाल्यानंतर पुन्हा एनडीए शासित जे ज्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर मोदी शाह यांची एक वेगळी बैठक होणार आहे, त्यामुळे ती बैठक देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे, ज्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि दोन्ही राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित असतील। फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर ही सगळी राजकीय घटना राजधानी दिल्लीमध्ये घडते, त्यामुळे बघावं लागेल नेतृत्व भाजपचं पक्ष नेतृत्व जे आहे ते फडणवीस यांना खरोखर परवानगी देतं का राजीनाम्याची, किंवा या तिघांबरोबर पक्ष नेतृत्व पराभवाबाबत नेमकं काय चर्चा करतं याची खरं तर राजकीय वर्तुळात उत्सुकता असणार आहे। नक्कीच, त्यामुळे दिल्लीतल्या या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद संदीप या माहितीबद्दल।